बॅटल एका बाजूला जतीन पाटील तर एका बाजूला पंकज मंडल हे दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं त्या ठिकाणी कल्पेश सोनावणे पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील पंकज मंडल स्ट्राइक एंडला नो स्ट्राइक एंडला पण पाहिलं जतीन पाटील इथून सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये 1 to go. यावेळी सर बॅटचा वापर इथून मात्र 1 बाउन्स क्लिअर करेल. आलाय पंकज मंडल नावाचा ब्रँडेड 1 बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार चौकार. धन्यवाद. थँक्यू. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाज कल्पेश सोनावणेचं. फलंदाज पंकज मंडल यावेळी सप्रतिम खोलबल टप्प्याची लेंथ लाईन इथून एक तेरी तो एक मेरी हे मैदानामध्ये दर्शवत असताना डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पहिला 4 धावा खर्च करतोय. गोलंदाज कल्पेश सोनावणे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर कॉटन बोल्ट त्या ठिकाणी लिडिंग एज पाहायला मिळाली. तितकंच चांगलं बॅकअप त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये बॅकवर्ड शॉट लेगला एकूण एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय त्या ठिकाणी 5 आकड्यावरती 5 रन ऑन दी बोर्ड 5 धावा धावफलकावरती. गोलंदाज कल्पेश सोनावणे तर एका बाजूला जतीन पाटील स्ट्राइक एंडला चांगला फलंदाज. उलटाच बॉल खराब चेंडू इथून मात्र चेंडू सरळ बॅकवर्ड शॉट लेगला क्लिअर करेल. आलाय जतीन पाटील नावाचा आणखी एक सीमा रेखा पार चौकार. वाद चौकार आलाय जतीन पाटीलच्या बॅट मधून. जैसी गेंद वैसा नसियत जशास तसे प्रत्युत्तर. गोलंदाज कल्पेश सोनावणे यावेळी सॉर्ट ऑफ प्लेन चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी इथून मात्र कल्पेश सोनावणे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. स्ट्राइक एंडला जतीन पाटील यावेळी स्काय जबरदस्त थर्ड मॅन रिजनला 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स कार्पेटला रोल करतोय. 2 क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात जरूर. त्या ठिकाणी निलेश आलाय. इथून तत्पूर्वी या 3 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या. या 3 धाबेने धावफलक जाऊन पोहोचले. 1 षटकाच्या समाप्ती करीस 12 आकड्यावरती प्रथम फलंदाजी करत असताना मुंडवाली संघ जाऊन पोहोचलाय. 12 रन बिनबाद नाबाद जिंदाबाद. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. वळूया लगेच मैदानामध्ये. धन्यवाद. या ठिकाणी नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाचा बॉलिंग ट्रॅक वरती अमर सेल्लार याला प्रमोट केलं गेलाय. आमचे टेक्निशियन आपण अचूक लेखा आणि एक चांगला ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून राहिला गेला. गौरव पाटील
प्रोप्रायटर आहेत 6 सीटर सर्व या एक चांगलं सुसज्ज नीटनेटकं त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत हे 6 सीटर लाईव्ह स्पर्धा फ्रेंड्स चषक 2026 चा महासंग्राम डे नाईट ची महास्पर्धा त्या ठिकाणी गोलंदाज अमर शेलार यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय जतीन पाटील या फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं गेलंय आणि इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी अमर शेलार बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळेस सरळ बॅटचा वापर जरूर केलाय क्षेत्ररक्षण नाहीये वन बाउन्स क्लिअर करेल त्या ठिकाणी जतीन पाटीलच्या बॅट मधून आलाय सी मारे खापार चौकार. अमर शेलार वरती हल्ला बोल केला गेलाय जतीन पाटीलच्या बॅट मधून महत्वाचा चौकार. कारण की संघर्ष लढायला शिकवतो. यावेळेस तेज दरार वेगावरती स्वार यस या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळालाय चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल आलाय चांगली गोलंदाजी हाताळली गेली अमर शेलार. इथून जतीन पाटीलला पूर्णपणे बॅक टू बॅक आपण पाहिला तर 2 चेंडू डॉट बॉल हाताळलेत. चांगली गोलंदाजी अमर शेलार. 4 चेंडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला. दुसऱ्या षटकातील फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. धावफलक आपण पाहिला तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड 16 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र जरूर उडवलाय त्या ठिकाणी फटका फसला होता. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी एक सोपा झेल कॅरी केला गेला. फलंदाज बाद होत आला. जतीन पाटील बॅक टू द पवेलियन. कारण की आपण या ठिकाणी अगदी पाहिलं तर सल्लग आमच्या समवेत जोडले गेले आमचे टेक्निशियन तसेच 6 सीटर लाईव्ह या नेटवर्कचे प्रोप्रायटर गौरवजी पाटील ब्रँड ऑफ सफालय. कारण की म्हणतात ना गर्भाने माणसाचं पोट फुगते पण इथून गर्भ कुठल्याच गोष्टीचा नाही आहे. त्या ठिकाणी गौरव सरांचा आपण विचार केला तर गौरव पाटील एक चांगलं नेटवर्क आणि एक चांगली स्पर्धा आज आपण पाहतायत. कारण की खऱ्या अर्थाने या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं किंवा आजच्या विचारामध्ये ज्या पट्ट्यावरती आपण सातत्याने पाहिलं गौरव पाटील यांना. कारण की कोणत्याच गोष्टीचा घमंड आणि गर्व नाही आहे. म्हणूनच सातत्याने जेव्हा जेव्हा तुम्ही या माणुसकीत उतराल तेव्हा तेव्हा मात्र तुमच्या मनाचा अभिप्राय सातत्याने पाहिला जाईल.
असे आमचे 6 सीटरचे प्रोप्रायटर स्वतः टेक्निशियन आमच्या समवेत सलग 3 दिवस जोडले गेले. आजच्या स्पर्धेतील आपण पहिली तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये या ठिकाणी एक अचूकरित्या त्या ठिकाणी गौरव पाटील या सरांचं देखील मी आमच्या हृदयाच्या अंतकरणापासून लक्ष आभार व्यक्त करेन. एकच अनमोल रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज झालाय त्या ठिकाणी विशाल दळवी. इथून पूर्णपणे बॅकफुट वरती संघ पाहायला मिळत आहे तो म्हणजे, आणि नक्कीच आपण पाहिलं होतं या अगोदर म्हटलं होतं मी नक्कीच 6 सीटर आताच्या यंगामामध्ये अगदी कमी काळामध्ये एक मोठी उंची गाठली गेली ते म्हणजे 6 सीटर. एक चांगलं त्यांच्या माध्यमातून क्लिअरिटी आणि एक चांगला नेटवर्क त्यांच्या माध्यमातून तयार केलाय. कारण की म्हणतात ना, एखादा संकटातून जर बाहेर पडायचं असेल तर अनेक मोक्ष आपल्याला साध्य करावे लागतात आणि तेच त्या ठिकाणी करत असताना एक चांगले आमचे टेक्निशियन आणि प्रोप्रायटर त्या ठिकाणी गौरव पाटील पुन्हा एकदा धन्यवाद म्हणेन. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ पवार तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. तर अजूनही आपण पाहिलं त्या ठिकाणी यावेळेस वेगावरती स्वार होता त्या ठिकाणी. व्हाईट बॉल, नो चेंडू, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अतिरिक्त दाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 17 एकडावरती 17 रन ऑन द बोर्ड, 17 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. सर्पमित्र सफाळे संघ यंदाच्या हंगामामध्ये 2026चा मेलावा पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद मंचचा चॅम्पियन संघ होता आणि तोच संघ त्या ठिकाणी पावलांचा वापर जरूर केलाय. फुल टोस बॉल, फुल टोल वसूल करत असताना पंकजच्या बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत षटकार 6. षटकार आलाय महत्वाचा. यावेळी प्रतिम इन्साइड आउटचा फटका, इथून कार्पेटला रोल करत दन 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 त्या ठिकाणी तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि 2 धावा परिपूर्ण त्या ठिकाणी. आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 आकड्यावरती 25 रन ऑन दी बोर्ड, 25 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना मुंडवाली संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. पहिला चेंडू लो हाताळला, तदनंतर षटकार आणि तदनंतर 2 धावा. यावेळी स्टेप आउट जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पंकज त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना सिद्धार्थ पवार सपाले गावचा ब्रँड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला जातो त्या ठिकाणी सिद्धार्थ पवार. यावेळी सरब्रँडचा वापर जरूर त्या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षण आहे एक्स्ट्रा कव्हरला चुकरित्या पैकी होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेऱ्याकडे स्पर्श करेल धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती, 27 रन ऑन दी बोर्ड. यावेळी सोडवलंय जरूर पंकज मंडलच्या बॅट मधून आलाय क्रिकेटचा सदाबहार कॉपी बुक स्टाईल षटकार 6. इथून पार आतापर्यंत आपण पाहिलं पंकज मंडल 9 चेंडू 21 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना यावेळेस मात्र हलुवार पद्धतीने हलक्यासा तडमात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी लेग बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती, 34 रन ऑन दी बोर्ड.
हॅलो 34 धावा 34 रन ऑन दी बोर्ड. गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक हाणण्यासाठी उमेश पठारी स्वतः कर्णधार त्या ठिकाणी सर्पमित्र सफाळे संघाचे. आणि त्यांचे एकंदरीत विचार केला तर त्यांचा फेवरेट कलर पाहायला मिळतोय आणि त्यांची जी ट्रॅक नेहमीच सातत्याने त्यांच्या अंगावरती पाहायला मिळते. चांगला फटका जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक पंबल झाले आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. तिसऱ्या धावीचा प्रयत्न आणि अचूकरित्या 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धाबेने धावफलक जाऊन पोहोचले. $37 रन ऑन दी बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तदनंतर एक बिग बॅटल बिग मॅच पाहायला मिळेल. जयभद्रंग सातपटी ब तर एका बाजूला अष्टविनायक लंडोरे. या इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तलवार पद्धतीने इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जास्तीत जास्त पंकज मंडलला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. कारण की आतापर्यंत पंकज मंडल हा सेट बॅटल पाहायला मिळतोय. म्हणतात ना मोबाईलमध्ये नेट आणि क्रिकेटमध्ये सेट होणं खूप महत्वाचं असते आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी करत असताना पंकज मंडल हा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज उमेश पठारी एक चांगला गोलंदाज म्हणून सातत्याने पाहिलं जातं. सफाळे गावातून सफाळ्याचं ब्रँड हे देखील एक उमेश पठारी. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी हाताळत असताना उमेश पठारी चांगली गोलंदाजी हाताळतोय आणि नक्कीच आपण पाहिला पंकज मंडल बोईसरचा मोठा ब्रँड देखील आहे. इथून मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 4थ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम षटक आहे. उमेश पठारी उडवलाय जरूर पंकजच्या बॅट मधून. प्रॉपर इलिव्हेशन झालंय. हवाई सफर ताकदीचा वापर. आलाय आणखी एक सीमारेखा पार षटकार. षटकार आलाय आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्लेट अँड मिस पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना मुंडवाली संघ जाऊन पोहोचलाय 44 आकड्यावरती. 45 धावांचं लक्ष हे समोर असेल सर्पमित्र सफाळे संघाला. चला नेक्स्ट पुकार असेल दुसऱ्या फेरीचा त्या ठिकाणी सामना रंगेल. जय बजरंग सातपटी ब संघ तर एका बाजूला अष्टविनायक नंडोरे. दोन्ही संघाचे कर्णधार या
या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे जयभद्रंग सतपाटी ब तर एका बाजूला त्या ठिकाणी अष्टविनायक नंडोरे या दोन्ही संघादरम्यान या दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. मुकेश गिराणे सराफांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय. चॉईस दिली गेली, चॉईस असेल जयभद्रंग सतपाटी ब संघाची. कट्टाईस कॉलिंग, यस जयभद्रंग सतपाटी ब संघ प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. इथून काय निर्णय असेल मितेश? क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 40 ते 45 धावाचा रोखण्याचा प्रयत्न असत. कोणता पॉवरफुल गोलंदाज असेल जो पॉवरफुलच्या बंधनामध्ये चांगली गोलंदाजी हाताळेल? वीरू बाबरे. वीरेंद्र बाबले. इथून इथून आपण पाहिला तर दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल, गेम प्लॅनिंग? तसं तर काय नाही, जसं होईल. यस बेस्ट ऑफ लक असेल मितेश ताडगे. या ठिकाणी वळूया आपण त्या ठिकाणी अष्टविनायक नंडोरी संघाचे कर्णधार. प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच करणार होते. यस अगदी मना विरुद्ध झालंय. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 40+ करू. 40+ करत असताना या ठिकाणी आपण असे कोणते दोन फलंदाज असतील त्यांच्याकडून जास्त धावांची अपेक्षा असेल? विपुल आहे, अपूर्व आहे. या शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. यस बेस्ट ऑफ लक असेल. अष्टविनायक नंडोरी टॉस बॉक्स मधून असं न्यूज झालंय की प्रथम या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जयभद्रंग सतपाटी संघाने जिंकलाय आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता अष्टविनायक नंडोरी संघाला. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहिला मुन्ना तांबडे. गोलंदाज पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दोन सलामीर बॅटल, एका बाजूला उमेश पठारे तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. हे बॅटल आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. मुन्ना तांबडे गोलंदाज स्वतः कर्णधार आहेत मुंडवाली संघाचे. वळवलाय, याही वेळेस वळवलाय. मी नक्कीच म्हटलं होतं आधी सुद्धा, कारण की ह्या गोलंदाजाकडे ती ख्याती आहे. कारण की फिरकीचा जादूगार म्हणून म्हटलं जातं आणि बोईसरचं ब्रँड आहे मुन्ना तांबडे आणि मोठं नाव आहे बोईसरचं आणि तोच गोलंदाज मुन्ना तांबडे. तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. याही वेळेस काय जबरदस्त चेंडू आता लाय, डॉट बॉल आलाय. रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी सर्पमित्र सफाळीच्या माध्यमातून रिव्ह्यू आलाय. यस
फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू ब्लॉक झालाय सर्पमित्र सफाळे संघाचा. याची नोंद असू द्या. डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी मुन्ना तांबडे या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलाय. कारण की नक्कीच म्हटलं होतं मी की चांगला गोलंदाज आहे मुन्ना तांबडे. तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. यावेळेस खराब चेंडू हाताळलाय जरूर बॅक एंड एरियाला. 1 बाउन्स 2 बाउन्स क्लिअर करेल. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार चौकार. धन्यवाद मेहबूबा धन्यवाद थँक्यू. वळूया मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मुन्ना तांबडे गोलंदाजी मार्क वरती. तर एका बाजूला सिद्धार्थ पवारच्या बॅट मधून चौकार आलाय. यावेळेस बळवलाय चेंडूला. डाट बॉल आलाय. वाईड आलाय. यस इथून मात्र रिव्ह्यू आलाय. इथून मात्र मुंडवाली संघाच्या माध्यमातून रिव्ह्यू. यस व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट दोन्ही संघांना आहे. इथून तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. फक्त पंच त्यांचं डिसिजन साठी रिव्ह्यू घेऊ शकताय याची नोंद असू द्या दोन्ही संघाला. गोलंदाज मुन्ना तांबडे शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. सिद्धार्थ पवार स्ट्राईक एंडला. धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. 6 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. वळवलाय जरूर चेंडूला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एके धाब्याने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती करीस 7 धाबा धावफलकावरती. गोलंदाज त्या ठिकाणी सुशांत उमतुल आलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल असेल तर एका बाजूला सिद्धार्थ पवार हा फलंदाज. पहिलाच बॉल खोलपर टप्प्याची लेट लाईन. सरळ बॅटचा वापर. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. उमेश पडारी स्ट्राईक एंडला आलाय. 2 सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत. विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना एका बाजूला उमेश पठारी तर एका बाजूला सिद्धार्थ पवार. हे 2 बॅटल आहेत. गोलंदाज सुशांत उमतोल कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. मोठा प्रहार पडण्याचा प्रयत्न जरूर. सरपॅटचा वापर केला इंटू द गॅप मध्ये. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलाय. कारण की मुंडवाली संघाकडे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं फलंदाजी, चांगली गोलंदाजी
तर सर्पमित्र सफाले देखील संघाकडे चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण म्हणून बेस्ट वर्सेस बेस्ट असे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत या पालघर तालुक्यातील. गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत उमतोल. यावेळेस मोठा प्रहार जरूर केलाय इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ क्लिअर करेल, आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून चौकार आलाय जरूर सिद्धार्थ पवारच्या बॅट मधून, कारण की गोलंदाज आपण पाहिला सुशांत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळी क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल, चांगला बॅकअप. कारण की आज हर्षद तांबडे देखील नाही आहेत, थोडीशी इंजुरी आहे त्यांना, कारण की त्यांचं देखील मोठं नाव आहे मुंडवाली संघाच्या माध्यमातून. कारण की काही कारणास्तव आज नाही आहेत, थोडीशी इंजुरी आहे. कारण की थोडीशी इंजुरी असल्या कारणाने गोलंदाजी आणि फलंदाजी नाही आहे त्यांच्याकडे, कारण की इंजुरी आहे. कारण की त्यांचं देखील मोठं नाव आहे हर्षद तांबडे, याचं देखील बोलबाला राहिला जातो. सातत्याने बोईसरचा मोठा फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने पाहिलं जातं. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. सुशांत तुमतोल चांगली गोलंदाजी हाताळतोय. धावफलक आपण पाहिलं आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 1 4 14, 14 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस उडवलाय जरूर, बेस्ट टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल का? यस, क्षेत्ररक्षण चांगला आहे. वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं, डायरेक्ट हिट जरूर त्या ठिकाणी लागले गेले. यस, इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला तर 15 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 30 धावेची गरज असेल, ती म्हणजे सर्पमित्र सफाले संघाला. कारण की आतापर्यंत बिनबाद केली आहे, विदाऊट लॉस ऑफ केली. कारण की चांगली सिद्धार्थ पवार चांगला बॅटल आहे, तर एका बाजूला उमेश पठारी हाही देखील चांगला बॅटल आहे. गोलंदाज पराग धुमाड आलाय, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला उमेश पठारी, 1 मॅन आर्मी. पहिलाच बॉल, फुल टॉस, फुल टोल बसूल, चेंडूला सरळ स्टँड ऑन डिलिव्हर, षटकार. धन्यवाद, थँक्यू. 11 चेंडू आणि 24 ची गरज असेल. 11 चेंडू 24 धावा. पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू हाताळला पराग धुमाडा या गोलंदाजाने. उमेश पठारी या फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. यावेळेस कोलबट टप्प्याचे लेंथ लाईन, चांगला शॉट सिलेक्शन, एक धाव मिळाले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण होईपर्यंत डेंजर एंड कडे आले होते, पण प्रॉपर फेकी नव्हती. इथून काही चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी आकड्याने स्पर्श करेल धावफलक 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड, 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज पराग धुमाडा यावेळी सकृत लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण झालाय, पंबल झाली त्या ठिकाणी जरूर. इथून एकच धाब्यावर सॅटिस्फाय आणि सफाला विभागामध्ये चफीवाडी चषकामध्ये
आज दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच सर्पमित्र सफाळे NCC सफाळे हा संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी उमेश पठारी हा बॅटल गोलंदाज पुन्हा एकदा पराग दुबाडा त्रिकबाजूला सिद्धार्थ मोठा प्रहार केलाय चेंडूला सरळ लोप केलाय आलाय चेंडू सरळ सीमा रेखा पार षटकार. धन्यवाद थँक्यू. धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 30 आकड्यावरती. अजूनही 15 धावेची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 8 चेंडू 15 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा पराग दुमाडा. यावेळेस मात्र नक्कीच त्या ठिकाणी इंजुरी जरूर पाहायला मिळेल. अगोदर पण इंजुरी लागली होती सिद्धार्थ पवार. यस व्हॉलंटियर पाणी बजवायचं आहे. इथून 7 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. गोलंदाज पराग दुबाडा वेगावरती स्वार झालाय. इथून 7 चेंडू आणि 15ची गरज आहे. यावेळी सोडवलाय जरूर चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय आलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. धन्यवाद थँक्यू. 21 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये समस्व 21 धावा खर्च केल्या गोलंदाजाने पराग दुमाडा. अजूनही 9 धावेची गरज असेल विजयासाठी. येणारी चेंडू असतील 6 आणि 9 धावेची गरज. अजित तांबडे आलाय गोलंदाजी मार्क वरती. इथून 6 चेंडू आणि 9ची गरज आहे सर्पमित्र सफाळे संघाला. सहा चेंडू आणि 9ची गरज. काय रे पहिलाच बॉल खराब चेंडू हाताळला गेलाय. चेंडू सरळ वॅकेंड एरियाला क्लिअर करेल सीमा रेखा पार चौकार.
अजूनही 5 चेंडू आणि 2ची गरज असेल. 5 चेंडू 5ची गरज, कारण की 9 धावेची गरज होते. समस्व 5 चेंडू 5ची गरज असेल. अजित तांबडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस काय जबरदस्त क्रिकेटचा देखणा आणि विजयाचा शंकनाद करणारा आलाय षटकार, आणि या षटकाराने मात्र विजयी श्री संपादित करतोय तो म्हणजे सर्पमित्र सफाले संघ. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम मुंडवाली संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो या फ्रेंच चषकातर्फे. सर्पमित्र सफाले संघ कर्णधार या, आणि मॅच सुरू असलेल्या दोन्ही संघाचे 12th मॅन आपण लॉस टाकणार आहोत. आपण लॉट्स टाकतायत या ठिकाणी. जो संघ या ठिकाणी सुदर्शन कोटरपूर संघाला पण बाय होती, जो एक चिठी उचलणार आहेत